नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण ब्रिटिश राजवटीचे 3 टप्पे अभ्यासले. तसंच वसाहतवाद म्हणजे काय, मर्कॅन्टिलिझम म्हणजे काय, वाणिज्यवाद म्हणजे काय यांचा आपण सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे. त्यानंतर युरोपीय व्यापार हा कशा प्रकारे चालत होता याचा देखील आपण आढावा घेतलेला आहे. आज आपण वसाहतवादाचा वाणिज्यिक टप्पा आणि त्या टप्प्यातील काही मूलभूत धोरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर वाणिज्यिक टप्प्यांची काही धोरणं दिसत आहेत. त्यातील पहिलं धोरण आहे राजकीय धोरण. या राजकीय धोरणात ब्रिटिशांनी शत्रू राज्यांना मित्र राज्यांनी घेरलेलं दिसतं किंवा शत्रू राज्यांना मित्र राज्यांनी घेरण्याचे धोरण त्यांनी अवलंबिलेले आहे. दुसरं सामाजिक धोरण. ब्रिटिशांनी भारताच्या सामाजिक रचनेत मोठ्या प्रमाणात काही फारसा बदल केलेला दिसत नाही. तिसरं प्रशासकीय धोरण. या धोरणात मुघल प्रशासनात ब्रिटिशांनी थोड्याफार स्वरूपात परिवर्तन केलेलं आहे. चौथं आर्थिक धोरण. यात हस्तउद्योगांचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसतो. आणि पाचवं सांस्कृतिक धोरण. यामध्ये ब्रिटिशांनी प्राच्यवादाला जोर दिलेला आहे. त्याला ओरिएंटलिस्ट असं म्हटलं जातं. याला जोर ब्रिटिशांनी दिलेला दिसतो. एकूण वसाहतवादाचा वाणिज्यिक टप्प्यामध्ये 1757 ते 1818 पर्यंत ब्रिटिशांचे धोरण अशा प्रकारे राहिलेलं आहे. यातील जे राजकीय धोरण होते, या राजकीय धोरणात म्हैसूर, मराठा तसंच नंतरच्या काळामध्ये तैनाती फौजेचा स्वीकार या महत्त्वाच्या धोरणांचा ब्रिटिशांनी अवलंब केलेला दिसतो. तुमच्यासमोर 1757च्या काळातील किंवा 1757च्या काळात भारत हा कसा दिसत होता, भारताचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर आहे. यात आपल्याला काय दिसतं, तर आपल्याला मराठा साम्राज्य मोठ्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात भारतात पसरलेलं दिसतं. तसंच हैदराबादचा निजाम त्याचं सुद्धा आपल्याला राज्य दिसतंय. कर्नाटकाचा हैदर अली व टिपू सुलतान यांचं सुद्धा आपल्याला राजवट दिसते. पूर्वेकडे आपल्याला बंगालच्या नवाबाच्या अखत्यारीत असलेलं राज्य आपल्याला दिसतंय. आणि पश्चिमेकडे म्हणजे वायव्य भागात दुराणी हा अफगाणिस्तानाच्या राजाचं वर्चस्वाचं आपल्याला नकाशा दिसतोय. तर 1757च्या भारत पाहिला तो अशा स्वरूपात आपल्याला दिसतो. यात एक सुटलं माझ्या अवध, नवाब अवधचा जो प्रांत होता तर नवाबाचं सुद्धा एक राज्य होतं. एकूण ब्रिटिश भारतात आपली सत्ता स्थापित करत होते. त्या सत्ता स्थापनेच्या वेळेस भारताचं असं चित्र आपल्याला दिसतंय. यातील सर्वात महत्त्वाचं ब्रिटिशांचं म्हैसूर विषयी असलेलं धोरण आपण या तासिकेत अभ्यासणार आहोत. तर या धोरणामध्ये ब्रिटिश आणि म्हैसूरला असलेलं जे राज्य, त्या राज्याच्या सोबत असलेले संबंध, या संबंधाचे रूपांतर नंतर लढाईमध्ये झालेलं आहे, युद्धामध्ये झालेलं आहे. तर आता हे म्हैसूरचं राज्य कुठे होतं, कोणत्या प्रकाराचं होतं ते आपल्याला बघावं लागेल. तर
1565 मध्ये तालिकोटाच्या युद्धानंतर विजयनगर साम्राज्य हे लयास गेलेलं होतं आणि या विजयनगरच्या राज्यानंतर वाडियार वंशाचा राजा त्या ठिकाणी पदावर बसला. वाडियार वंशाचा राजा, त्यात चिक्का कृष्णराज, तसंच त्याचे मंत्री नेंजराज आणि देवराज यांनी सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली आणि 1761 मध्ये या वाडियर राजांच्या मंत्रींकडून हैदर अली हा त्या राज्याचा प्रधान होता, जो स्वतःच्या कर्तृत्वावर सैन्य पदात भरती झाला आणि कर्तृत्वाच्या आधारे तो मोठ्या पदावर त्या ठिकाणी पोचलेला आपल्याला दिसतो. नेंजराज या राजाच्या कारकिर्दीत तो प्रधान होता. तसंच 1761 मध्ये हैदर अलीने म्हैसूर राज्य स्वतःच्या ताब्यात घेतलं. तत्पूर्वी 1755 मध्ये डिंडिंगुल इथं काही शस्त्रागार त्याने तयार केले. त्यानंतर म्हैसूरची जी राजधानी होती श्रीरंगपट्टणम, यावर त्याने हल्ला केला आणि म्हैसूरचा तो शासक बनला. त्याच वेळेस मराठ्यांच्या राज्यामध्ये 1761 ला पानिपतची भीषण लढाई झालेली होती, जी पानिपतचं तिसरं युद्ध म्हणून ओळखलं जातं. ते 1761 ला अहमदशाह अब्दाली विरुद्ध मराठे यांमध्ये ते युद्ध झालेलं होतं आणि या युद्धामध्ये मराठ्यांचा खूप मोठा पराभव झाला. खूप मोठी मनुष्यहानी मराठ्यांची झाली आणि मराठा राज्याला, मराठा साम्राज्याला, मराठा एम्पायरला मोठा धक्का या पानिपताच्या तिसऱ्या युद्धामुळे बसलेला दिसतो. या पानिपताच्या युद्धानंतर अल्पवयीन असलेला माधवराव पेशवा हा प्रधान होतो आणि प्रधान झाल्यानंतर त्याचे आणि हैदर अलीचे संबंध बिघडलेले दिसतात. 1764 मध्ये मराठे आणि हैदराबादचे निजाम आणि इंग्रज या तिघांनी मिळून, त्यातील मराठ्यांमध्ये माधवराव पेशवा, या तिघांनी मिळून हैदर अलीचा पराभव केलेला आहे. आणि 1765 मध्ये प्रथम इंग्रज म्हैसूर युद्ध झालेलं आहे, जे 1767 ते 1769 मध्ये झालेलं आहे. मग या युद्धाची कारणे कोणती होती? तर या युद्धाची महत्त्वपूर्ण कारणे अशी की दोघीही जी राज्य होती, म्हणजे ब्रिटिशांनी बंगाल ताब्यात घेतलेला होता आणि म्हैसूरमध्ये हैदर अली, हे आपल्या प्रभाव क्षेत्राचा, आपल्या क्षेत्राचा वाढ करण्याची महत्त्वाकांक्षा दोघींमध्ये होती. तसंच हैदरला कमी लेखण्यासाठी इंग्रज हे षडयंत्र रचत होते आणि इंग्रजांचे शत्रू असलेले फ्रेंच, या फ्रेंचांना आपल्या बाजूने हैदर अली वळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून इंग्रजांच्या मनामध्ये हैदर अलीच्या विरोधात ईर्ष्या निर्माण होते आणि 1767 ला हैदर अली आणि इंग्रज यांच्यामध्ये पहिलं इंग्रज म्हैसूर युद्ध झालेलं आहे. यामध्ये इंग्रजांचं नेतृत्व सर जनरल स्मिथ हा करतो. तसंच या युद्धामध्ये हैदर अली इंग्रजांचा पराभव करतो आणि इंग्रजांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. 4 एप्रिल 1769 ला मद्रास या ठिकाणी हैदर अली आणि इंग्रजांमध्ये तह होतो. या तहानुसार दोघींनी जिंकलेली क्षेत्रे एकमेकांत
मध्ये एकमेकांची जी क्षेत्रे जिंकलेली होती परत करण्याचं ठरतं. 1771 मध्ये माधवराव पेशवा हा स्वतंत्रपणे हैदर अलीवर किंवा म्हैसूर राज्यावर आक्रमण करतो आणि 1769च्या मद्रासच्या तहानुसार इंग्रजांची आणि हैदर अलीची मैत्री झाली होती. इंग्रजांची मदत हैदर अलीला 1771-72च्या लढाईमध्ये हवी होती, परंतु इंग्रज या ठिकाणी फितुरी करता नकार देतात आणि हैदर अलीला मदत न केल्याने माधवराव पेशवा हा 1771-72च्या युद्धात हैदर अलीचा पराभव करतो. मग या घटनेने हैदर अलीला खूप राग येतो आणि रागात त्याने इंग्रजांच्या विरोधात युद्धाचा बडगा उचलतो आणि 1780 ते 1784 या दरम्यान हैदर अली आणि इंग्रजांमध्ये दुसरं युद्ध सुरू होतं आणि या युद्धाचं कारण म्हैसूरचा जो हैदर अली होता त्याच्या विरोधात इंग्रज, मराठे आणि निजाम हे एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर हैदर अलीशी ते युद्ध करतात. या दरम्यानच्या काळामध्ये 1780च्या काळात इंग्रजांच्या विरोधात मराठे लढत होते, परंतु 1782ला इंग्रजांचा आणि मराठ्यांचा तह झाला, जो सालबाईचा तह होता. या सालबाईच्या तहामुळे इंग्रज आणि मराठे मित्र झाले आणि इंग्रजांची मदत करण्यासाठी मराठ्यांनी हैदर अलीच्या विरोधात इंग्रजांना मदत करायचं ठरवलेलं आपल्याला दिसतं. तसंच 1780 मध्ये कर्नाटकाचा जो नवाब होता त्या नवाबाची मदत म्हणून इंग्रजांनी आपल्याला मदत केली नाही, म्हणून म्हैसूरच्या हैदर अलीला इंग्रजांच्या विरोधात तो कृष्ट होतो, राग येतो आणि 1781 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात हैदर अली ब्रिटिशांच्या विरोधात असलेले हैदर अली आणि एका बाजूला ब्रिटिश, मराठे आणि निजाम यांमध्ये युद्ध सुरू होतं. या युद्धामध्ये इंग्रजांचं नेतृत्व करणारा सर मेजर आयरकूट तसंच हैदर अलीने सर आयरकूटचा पराभव केलेला होता, परंतु सालबाईच्या तहानुसार मराठ्यांची मदत ही हैदर अलीला मिळालेली होती आणि 1783 मध्ये इंग्रजांनी मँगलोर म्हणजे मंगरूळला या शहराला घेराव घातला आणि घेराव घातल्यामुळे हैदर अलीचा पराभव यामध्ये झालेला आहे. आणि या पराभवानंतर मँगलोरची संधी म्हणजे मंगरूळची तह जो 1784 मध्ये झाला आणि 1784 मध्ये या हैदर अलीचा युद्धादरम्यान 1783ला मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूनंतर त्याच्या पदावर त्याचा मुलगा टिपू सुलतान हा येतो आणि या पदावर आल्यानंतर त्याने मँगलोरच्या संधीनुसार तहानुसार ब्रिटिशांची जी जिंकलेली जमीन होती ती परत केली, तसंच जे युद्ध कैदी होते ते युद्ध कैदी सुद्धा सोडलेले आहे. त्यानंतर तिसरं युद्ध झालं ते 1790 ते 92 या दरम्यान तृतीय इंग्रज म्हैसूर युद्ध झालेलं आहे. यात मँगलोरच्या तहानंतर त्रावणकोरचा राजा इंग्रजांच्या संरक्षणात होता आणि त्या राजाने डचांकडून काही शहरं विकत घेतली
आणि हे सर्व टिपू सुलतानच्या विरोधात जाऊन 14 डिसेंबर 1789 त्रावणकोर म्हणजे त्रावणकोर शहरावर टिपू सुलतान हल्ला करतो आणि हल्ला केल्यानंतर 1 जून 1790 इंग्रज मराठे निजाम यांच्याशी तह करतो आणि तह केल्यानंतर मग इंग्रज मराठे निजाम तिघी मिळून टिपू सुलतानवर हल्ला करतात, म्हैसूर राज्यावर हल्ला करतात. 1792 इंग्रजांना निजाम आणि मराठी यांनी श्रीरंगपट्टणमच्या शहराजवळ मदत जाऊन पोचते आणि मदत जाऊन पोचल्यानंतर तिघे मिळून टिपू सुलतानचा पराभव करतात आणि त्या पराभव झाल्याने टिपू सुलतानशी तह करतात. तो श्रीरंगपट्टणमचा तह म्हणून ओळखला जातो. या श्रीरंगपट्टणमच्या तहामुळे या तहानुसार बराचसा भूभाग टिपू सुलतानला इंग्रजांना द्यावा लागतो. त्यातील काही भूभाग इंग्रज हे निजामाला देऊन टाकतात, काही भूभाग हे इंग्रज हे मराठ्यांना देऊन टाकतात आणि मोठं नुकसान या ठिकाणी टिपू सुलतानला या तिसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये झालेला आहे. चौथं इंग्रज म्हैसूर युद्धात कॉर्नवॉलिस जो ब्रिटिश अधिकारी होता, या ब्रिटिश अधिकाऱ्याकडून पराभव झाल्याने टिपू सुलतान काबूल, पर्शिया, अरबस्थान व मॉरिशस या ठिकाणी आपले राजदूत पाठवतो, तिकडून मदत मागवतो. तसंच फ्रेंचांची मदत घेण्याचा तो त्या ठिकाणी तो प्रयत्न करतो. परंतु 1799 ब्रिटिशांना म्हैसूर राज्यातील टिपू सुलतान याची गरज संपली, म्हणून टिपू सुलतानच्या विरोधात मराठ्यांनी निजामांनी मदत करून युद्ध पुकारलं आणि या युद्धामध्ये श्रीरंगपट्टणम शहराला घेराव घातला गेला आणि घेराव घातल्यानंतर या युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर ते राज्य हे वाटून दिलं जातं आणि वाटून दिल्यानंतर जो पूर्वरत असलेला वाडियार वंशाचा राजा त्याचा अल्पवयीन मुलगा कृष्ण याला पदावर बसवलं जातं. यावरून आपल्या लक्षात येईल की ब्रिटिशांनी मैत्रीचं धोरण स्वीकारून निजाम आणि मराठे यांची मदत घेऊन टिपू सुलतानचा वचपाट, टिपू सुलतानचा काटा काढण्याचं काम यांनी राजकीय धोरणामध्ये आपल्याला केलेला दिसतो. सोबतच टिपू सुलतान नंतर मराठ्यांची राजवटीवरही तसाच नकारात्मक परिणाम यामध्ये आपल्याला दिसणार आहे आणि तो नकारात्मक परिणाम कसा काम करत होता ते आपल्याला पाहायचं आहे. प्रशासकीय धोरणात ब्रिटिशांनी 1757 ते 1813 यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रशासकीय धोरण अवलंबण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रशासकीय धोरणांमध्ये ब्रिटिशांनी रेग्युलेटिंग ॲक्ट, तसंच पिट्स इंडिया ॲक्ट, जमीन महसूल व्यवस्था, दुहेरी राज्य व्यवस्था, कायमधारा पद्धत, त्यानंतर सिव्हिल सेवा, पोलीस व्यवस्था, सैन्य व्यवस्था यांचा अवलंब केलेला आहे. तर रेग्युलेटिंग ॲक्ट हा ब्रिटिशांनी अवलंब केलेल्यापैकी 1757च्या युद्धानंतर, प्लासीच्या युद्धानंतर रॉबर्ट क्लाइव्ह याने दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली. या दुहेरी राज्यव्यवस्थेमध्ये
दिवाणी व फौजदारी अधिकार यांचे वेगवेगळी विभागणी केली. तर दिवाणी म्हणजे महसुलाचे अधिकार हे ब्रिटिशांनी स्वतःकडे ठेवले आणि फौजदारी प्रशासनाचे सैन्य व्यवस्थेचे विकार हे सैन्य व्यवस्थेचे जे सैन्य व्यवस्था होती, सैन्य आणि संरक्षण ही व्यवस्था होती. ही संरक्षण आणि सैन्य व्यवस्था ही ब्रिटिशांनी नवाबाकडे दिली आणि नवाबाकडे दिल्यानंतर संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी ही नवाबाकडे आली आणि बंगालमध्ये जेही महसुलातील जो येणारा पैसा होता तो ब्रिटिशांकडे जमा होऊ लागला. मगाशी आपण पाहिलं की 1717मध्ये फरुख सियरने, मगाशी म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं 1717मध्ये फरुख सियरने विना कर भरता मुक्त व्यापाराचा परवाना ब्रिटिशांना दिलेला होता. त्याचा फायदा घेऊन बंगालमध्ये व भारतामध्ये ब्रिटिशांनी विना कर भरायचं मुक्त व्यापाराचा त्यांनी गैरफायदा घेतला आणि या गैरफायद्यातून त्यांनी आपली सत्ता स्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आणि 1757च्या प्लासीच्या युद्धानंतर ही सत्ता त्यांनी स्थापन केलेली आहे. तर येणाऱ्या पैशातून कंपनी म्हणजे ब्रिटिश हे खूप श्रीमंत झाले, त्यामध्ये भ्रष्टाचार वाढला आणि या दुहेरी राज्यव्यवस्थेने काहीच दिवसां म्हणजे 1757 ते 1763 पर्यंत बंगालची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झालेली होती आणि आर्थिक लूट झाल्याने बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल जे ईस्ट इंडिया कंपनीचं नियंत्रण करत होतं, त्या ईस्ट इंडिया कंपनीतील बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल यांनी दुहेरी राज्यव्यवस्थेवर ठपका ठेवला आणि रॉबर्ट क्लाईव्हने निर्माण केलेली जी दुहेरी राज्यव्यवस्था होती 1764मध्ये ती रद्द करण्यात आली आणि रद्द करून मग विशेष अधिकार असावा, एक विशेष कायदा असावा आणि कायद्याची संहिता, कायदेव्यवस्था निर्माण करण्याचं काम ते 1773मध्ये पहिल्यांदा करण्यात आलं आणि भारतामध्ये पहिल्यांदा कायद्याचं राज्य किंवा कायद्याची निर्मिती ही 1773मध्ये झालेली आहे. ते 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट त्यावेळेस पारित करण्यात आला. या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार कलेक्टर पदाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर न्यायालय याची उच्च न्यायालयाची न्यायव्यवस्थेची स्थापना करण्यात आली आणि यामध्ये सुधारणा म्हणून 1784मध्ये पिट्स इंडिया ॲक्ट पारित करण्यात आला. या पिट्स इंडिया ॲक्टनुसार दर 20 वर्षांनी भारताला सुधारणा देण्याचे कायदे यामध्ये करण्यात आलेले होते. तसंच जमीन महसूल व्यवस्था सुद्धा प्रशासकीय धोरणामध्ये होती. जी दुहेरी राज्यव्यवस्था आपण पाहिली, त्या दुहेरी राज्यव्यवस्थेचे परिणाम रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये आपण पाहिलेले आहेत, जी रॉबर्ट क्लाईव्हने दिवाणी व फौजदारी ही दुहेरी राज्यव्यवस्था वेगळी केली. त्यानंतर 1782-83मध्ये जमीन महसुलीवर कायमधारा पद्धत ही लागू केली. या कायमधारा पद्धतीचे जनक लॉर्ड कॉर्नवालिस म्हणून यांना संबोधलं जातं, यांना ओळखलं जातं. तर जमिनीवरील जे अधिकार होते ते अधिकार जमीनदाराला देण्यात आले आणि जमीनदार हा 10 वर्षासाठी लिलावाद्वारे बोली लावून तो एक रक्कमी ते महसूल शासनाकडे, कंपनीकडे जमा करत होता आणि 10 वर्षासाठी तो महसूल जमीनदार शेतकऱ्यांकडून वसूल करीत होता. आणि ही जमीनदारी पद्धतीवर आधारित कायमधारा पद्धतीने शेतीवरील जी उत्पन्न होते ते शेतीवरील उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात पैसा हा जमीनदाराने शासनाला दिल्याने जमीनदार हा शेतकऱ्यांकडून आर्थिक लूट करीत होता आणि शेती व्यवस्थेचे आर्थिक शोषण, शेती व्यवस्थेचे दिवाळे हे कायमधारा पद्धतीने निघालेले होते. आणि कायमधारा पद्धतीने भारतातील बंगालमधील असलेली ब्रिटिश व्यवस्था ही व्यवस्थेते पहिल्यांदा भारतात महसुलाविषयी कायदा कायमधारा पद्धतीने निर्माण केलेला होता. नंतर त्याचं अनुकरण करून मद्रासमध्ये सर थॉमस मनरो यांनी रयतवारी पद्धत सुरू केली. नंतर
1818 मध्ये तिसरं आंग्ल मराठा युद्धानंतर बाजीराव पेशव्याचा पाडाव केल्यानंतर इंग्रजांची सत्ता महाराष्ट्रावर, मराठा राज्यावर येते आणि दक्षिणेकडील मद्रासमधील रयतवारी पद्धत ही मुंबई इलाख्यात लागू केली गेली. सिव्हिल सेवेमध्ये भारतात जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी व न्यायालयातील न्यायाधीश यांसाठी परीक्षा घेण्याची सुरुवात केली गेली. त्यानंतर जिल्हाधिकारी सोबतच जिल्ह्यातील सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस या पदाची निर्मिती ही ब्रिटिशांनी केलेली आहे. आणि सैन्य व्यवस्थेमध्ये ब्रिटिशांनी सैन्य भरतीला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपल्याला निदर्शन असेल, ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा स्थापन झाली, ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी कंपनी होती, ती सैनिकावर आधारित नव्हती. परंतु जेव्हा कर्नाटक युद्ध झालं, इंग्रज म्हैसूर युद्ध झालं, आंग्ल मराठा युद्ध झालं, या युद्धानंतर युरोपातून जे सैन्य भारतात आलेलं होतं ते सैन्य पुन्हा युरोपात गेलेलं नाही आणि ते युरोपात न गेल्याने ते सैन्य भारतात राहिलं आणि भारतीय सैन्यांचा सुद्धा भरणा केल्याने युरोपीय धर्तीवर असलेलं युरोपीय धर्तीवरचं सैन्य त्याच पद्धतीने सैन्य व्यवस्था भारतामध्ये ब्रिटिशांनी निर्माण केली, टिकवली आणि यामध्ये भारतीयांचा सुद्धा समावेश केला गेला आणि सैन्याच्या आधारावर, बळाच्या आधारावर त्यांनी सत्ता स्थापन केली, सत्तेचा विस्तार केला आणि सत्तेचा विस्तार करून भारतावर त्यांनी आधिपत्य मिळवलेलं आपल्याला दिसतं. 1757 आणि 1813 या काळात ब्रिटिशांनी भारताचं मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केलेलं दिसतं आणि या आर्थिक शोषणामध्ये आपण मगाशी पाहिलं की शेतकऱ्यांकडून शेतसारा जमा केला जायचा. हा शेतसारा युरोपीय बाजारपेठेतून निर्माण लागणाऱ्या कच्चा माल किंवा युरोपीय बाजारपेठेमध्ये लागणाऱ्या वस्तू ह्या भारतातून मिळवलेल्या पैशातून, भारतातून मिळवलेल्या वस्तूंच्या आधारे जास्तीत जास्त पैसा हा कमवण्याचं काम कंपनीने केलेलं आहे. गेल्या काही लेक्चरमध्ये आपण पाहिलं की सुरुवातीचा जो युरोपीय व्यापार होता तो युरोपीय व्यापार हा भारताच्या दिशेने होताना दिसतो की भारताकडे ते सोनं येताना दिसतं. परंतु 1757 नंतर युरोपीय व्यापार हा ऋणकोमध्ये जाताना दिसतो, तो धनकोमध्ये नाही. भारताचा त्याचा फायदा होताना दिसत नाही, कारण तिथपर्यंत भारतामध्ये इंग्लंडमधून सोने चांदी येत होती. परंतु नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात सत्ता गेल्यानंतर भारतातून सोन्याचा निकास किंवा सोने चांदी हे सर्व इंग्लंडला निर्यात केलं जात होतं आणि भारतातून ज्या वस्तू निर्माण केल्या जात होत्या त्या वस्तूंची मागणी युरोपामध्ये होत दिसली तरी त्या वस्तू कमी भावात विकत घेऊन भारतीयांचं शोषण केलं जात होतं. त्यासोबतच एवढंच नाही तर जे शेती होती त्या शेतीवर असलेल्या उत्पन्नावर ब्रिटिश शेतसारा जमा करत होते आणि शेतसारा जमा करून त्यावरचा सुद्धा जास्तीत जास्त पैसा कमवत ते होते. तसंच शेतीवरील उत्पन्नावर जे निर्यात केलेल्या वस्तू होत्या त्या निर्यात केलेल्या वस्तूंवर जास्तीचा टॅक्स, जास्तीचा कर ते लावत होते आणि युरोपातून आयात केलेल्या वस्तूंवर कमी कर लावत होते. म्हणजे बाजारात जाणारा शेतकरी त्याच्याकडून कमी भावात वस्तू घेतली जात होती आणि ती कमी भावात घेतलेली वस्तू, युरोपीय वस्तू ही जास्त भावात विकली गेली. तसंच शेतीच्या उत्पन्नामधून, शेतसारा म्हणून बराचसा पैसा हा कंपनीकडे जात होता आणि या सर्वांमुळे आर्थिक शोषण भारतीयांचं होत होतं आणि आर्थिक शोषणातून भारतीय जनता ही गरीब होत होती आणि याचा जास्तीत जास्त फायदा ब्रिटिशांनी घेतलेला आहे. यातील हस्तउद्योगातील ऱ्हास मोठ्या प्रमाणात झालेला होता.
जे भारतीय जे अगोदर असलेली जी स्वयंपूर्ण खेडी होती, ज्यामध्ये 12 बलुतेदार पद्धती होती, जी एकमेकांवर अवलंबून असायची, पण ब्रिटिशांच्या आगमनाने, ब्रिटिशांच्या हस्तक्षेपाने ही स्वयंपूर्ण खेडी उद्ध्वस्त झाली. आणि उद्ध्वस्त झाल्यामुळे जे ग्रामीण भागामध्ये चालणारे गृह उद्योग, कुटीर उद्योग, हस्त उद्योग होते, हे सगळे उद्योगांवर प्रभाव ब्रिटिशांच्या धोरणाचा पडला. आणि शेतीचं खाजगीकरण झाल्याने राजकीय आर्थिक अर्थशास्त्राच्या प्रभावाने शेतीच्या उत्पन्नावर कसं जास्तीत जास्त पैसा कमवता येईल म्हणून हस्तउद्योग आणि एकमेकांवर अवलंबून असलेली जी समाज व्यवस्था होती ती उद्ध्वस्त झाली. आणि शेतीकडे बरीचशी जी कामगार वर्ग होते, मजूर वर्ग होती, हस्तउद्योग करणारे कारागीर होते, शेतीकडे वळाले, शेती व तत्सम उद्योगाकडे वळाले. आणि त्यामुळे शेतीवरील बोजा त्यावेळेस वाढलेला होता. आणि याचा फायदा ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेला होता. म्हणजे भारतीयांचं आर्थिक शोषणसुद्धा ब्रिटिशांनी केलेलं आहे. आणि ते आर्थिक शोषणामध्ये भारताचे जे कुटीर उद्योग होते, हस्तउद्योग होते, ते हस्तउद्योग हे 1757 ते 1857च्या काळामध्ये आपल्याला झालेला दिसतो. त्यानंतर ब्रिटिशांचं जे सांस्कृतिक धोरण होतं, या सांस्कृतिक धोरणामध्ये प्राच्यवादी आपल्याला दृष्टिकोन दिसतो. त्यामध्ये अग्रेसर विल्यम जोन्स आणि विल्यम कोलब्रुक नावाचे प्राच्य विद्या विशारद म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर ओरिएंटलिस्ट डिस्कोर्स हा काय होता तो आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासू. धन्यवाद.